लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री बस स्थानक जवळील अंडा आमलेट दुकानात मध्यरात्री चोरटा घुसला, मात्र काहीच चोरले नाही। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने दुकान मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली। दिनांक 30 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता सागर छगनराव शेरकर यांनी आपल्या फुलंब्री बस स्थानक जवळील जळगाव रोडवरील त्यांचे व्हीएस नावाचे अंडा ऑमलेट दुकान बंद करून घरी गेले होते व दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास दुकान उघडले असता त्यांना दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले, तर काही चिल्लर पैसे खाली पडलेले दिसले। चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूस असलेले शटर तोडून प्रवेश केलेला दिसला, मात्र दुकानातील कोणत्याही सामानाची चोरी केली नाही। मात्र सदरील दुकानात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता दुकानात प्रवेश करणारा चोरटा पवन नामदेव तुपे वय 24 वर्ष राहणार फुलंब्री हा दिसून आला। म्हणून फुलंब्री पोलीस ठाण्यात सागर शेरकर यांनी पवन नामदेव तुपे या चोरट्याची कायदेशीर तक्रार दिली असता पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात कलम 331(4), 305(62) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास फुलंब्री पोलीस करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.